कोल्हापूरचा कणा असलेल्या गोकुळ दूध संघावर प्रथमच प्रशासक नियुक्ती करण्यात आली आहे। 4 मे रोजी संचालक मंडळाची मुदत संपल्याने 5 सरकारी अधिकाऱ्यांचे प्राधिकृत अधिकारी मंडळ आता कारभार पाहणार आहेत। हा निर्णय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटासाठी धक्का तर भाजप समर्थकांसाठी दिलासादायक मानला जातोय। गोकुळचा ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाब लावून हसन मुश्रीफ सविस्तर प्रतिक्रिया देईल। पण हसन मुश्रीफ महायुती गोकुळच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाजपसोबत नको अशा पद्धतीची त्यांची मुख्यमंत्र्यांकडे आपण ठीक आहे, चांगले आहे। मुख्यमंत्री जो निर्णय देते तो मान्य आहे आणि मी त्यांचा आभारी आहे की मला त्यांनी रिकामं केलं। 12,000 ने 13,000 वेळा बनावलं असेल। मी महायुतीचा घटक आहे, महायुतीचा मी मंत्री आहे, त्यामुळे महायुतीसाठी आपण पॅनलमध्ये करणार असं मी म्हणालो होतो। निवडणूक प्रक्रिया काही कारणांमुळे लांबली आणि त्यामुळे नवीन सहकार कायद्या अंतर्गत ती तरतूदच आहे की एकदा संचालक मंडळाची मुदत संपली की प्रशासक तिथं येतो, त्यानुसार झालेला आहे। यात जाणीवपूर्वक केलं आहे किंवा असं कुणाचा त्यामध्ये पाठीमागचे काही वेगळे विचार आहेत असं नाही आहे। प्रक्रिया जी आहे ती कायदेशीर दृष्टिकोनातून जी आहे त्या पद्धतीने व्हायला लागली। गोकुळ दूध संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासक राज बघायला मिळतंय। मुदत संपल्यानं संचालक मंडळ बरखास्त झालं आणि प्राधिकृत अधिकारी मंडळ आता संघ चालवणार आहे। हसन मुश्रीफांना मोठा धक्का मानला जातोय, मात्र भाजप समर्थक गटाला दिलासा आहे। जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक हे गोकुळचे नवे प्रशासकीय अध्यक्ष आहेत। सहकार कायद्यातील तरतुदींनुसार उपनिबंधकांकडून नियुक्तीचे आदेश देण्यात आलेत।